संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 34वा पाली व मराठीमध्ये धम्मानुभव धम्मचक्र प्रवर्तन सुत्त धम्म साक्षात्कार धम्मचक्र प्रवर्तन सुत्त तथागत भगवान गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व 528 मध्ये आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वाराणसी जवळच्या ऋषीपतनात हरिणाच्या बागेमध्ये कौंडिन्य, कश्यप, अश्वजित, महानाम व भद्रिक ह्या पंचवर्गीय भिक्षूंच्या पहिल्या श्रावक संघास बुद्ध धम्मज्ञान दिले. हेच पहिले धम्मचक्र प्रवर्तन ठरले. त्याच क्षणी आयुष्यमान कौंडिन्याला जे काही उत्पन्न होणार आहे ते सर्व नाश होणार आहे अशी परिशुद्ध निर्मळ धम्मदृष्टी उत्पन्न झाली. संपूर्ण जगात धम्म साक्षात्कार झाला. देवतांच्या तेजापेक्षा महान तेजायमान असा विशाल प्रकाश जगात उत्पन्न झाला. धम्मानुभव पवती तेचा पाणा भगवता धम्मचक्रे भूमा देवा सधंग अनुसावे सुंग एतं भगवता वाराणसीयंग इसी पतने मिगदाये अनुत्तरंग धम्मचक्कंग पवतितंग अपटिवतीयंग समानेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा मा केनचिवा लोकस्मिंगती. धम्मचक्र प्रवर्तनाचा जगामध्ये धम्म साक्षात्कार झाला. जगातील 10,000 ब्रह्मांडातील देवतांनी आवाज उठविला. भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तित केल्यावर भूमीवर राहणाऱ्या देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरिणाच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने या जगामध्ये प्रवर्तित केले नाही. भूमाण देवाण सद्धं सूत
तुम महाराजी का देवा सद्धंगानुसावे सुंग तुम महाराजी काण देवाणा सद्धंग सूतवा तावती सा देवा सधम्मानुसावे सुंग तावती साण देवाण सद्धंग सूतवा यामा देवा सद्धंग मनुसावे सुंग यामाण देवाण सद्धंग सूतवा तू सीता देवा सद्धम्मानुसावे सुंग तू सीताण देवाण सद्धंग सूतवा निमानरती देवा सद्धम्मानुसावे सुंग निम्मानरतीन देवाण सद्धंग सूतवा परिनिमित्त वसवती देवा सद्धम्मानुसावे सुंग परिनिमित्त वसवतीन देवाण सद्धं सूतवा ब्रह्मा पर्यसज्जा देवा सधम्मानुसावे सुंग ब्रह्मा परिसज्जाण देवाण सद्धं सूतवा ब्रह्मा पुरोहिता देवा सधम्मानुसावे सुंग ब्रह्मा पुरोहिताण देवाण सद्धं सूतवा महाब्रह्मा देवा सधम्मानुसावे सुंग महाब्रह्माण देवाण सद्धं सूतवा परिताभा देवा सधम्मानुसावे सुंग
सुतवा अपमानाभादेवा सदं मनुष्या विसुंग अपमानाभाणदेवाण सदं सुतवा आभासरा देवा सदं मनुष्या विसुंग आभासराण देवाण सदा सुतवा परित शुभा देवा सदा मनुष्या विसुंग परित शुभाण देवाण सदं सुतवा अपमाना शुभा देवा सदा मनुष्या विसुंग अपमाना शुभाण देवाण सदं सुतवा शुभकिन्नका देवा सदा मनुष्या विसुंग शुभकिन्नकाण देवाण सदा सुतवा विफला देवा सदा मनुष्या विसुंग वेहफलाण देवाण सदं सुतवा अविहा देवा सदा मनुष्या विसुंग अविहाण देवाण सदं सुतवा आतप्पा देवा सदा मनुष्या विसुंग आतप्पाण देवाण सदा सुतवा सुदस्सा देवा सदा मनुष्या विसुंग सुदसाण देवाण सदं सुतवा सुदसी देवा सदा मनुष्या विसुंग सुदसीन देवाण सदं सुतवा अकनिठक्का देवा सदं सदा मनुष्या विसुंग एतं भगवता वाराणसीया ईशपतने मिगदाये अनुत्तरंग
चक्क पवतीतंग अपत्तिवत्तीय समानेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचि वा लोकस्मिन् गती। तथागत भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने या जगामध्ये प्रवर्तित केले नाही। याप्रमाणे भूमीवर राहणाऱ्या देवांनी आवाज उठविला। भूमीवर राहणाऱ्या देवांचा आवाज ऐकून चातुर्महाराजिक देवांनीही आवाज उठविला। चातुर्महाराजिक देवांचा आवाज ऐकून त्रयत्रिंश देवांनी आवाज उठविला। त्रयत्रिंश देवांचा आवाज ऐकून यामदेवांनी आवाज उठविला। यामदेवांचा आवाज ऐकून तुषित देवांनी आवाज उठविला। तुषित देवांचा आवाज ऐकून निर्माणरती देवांनी आवाज उठविला। निर्माणरती देवांचा आवाज ऐकून परिनिर्मित वशवदर्ती देवांनी आवाज उठविला। परिनिर्मित वशववर्ती देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला। ब्रह्मपरिषद देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपुरोहित देवांनी आवाज उठविला। ब्रह्मपुरोहित देवांचा आवाज ऐकून महाब्रह्मा देवांनी आवाज उठविला। महाब्रह्मा देवांचा आवाज ऐकून परिताभ देवांनी आवाज उठविला। परिताभ देवांचा आवाज ऐकून अप्रमाणाभ देवांनी आवाज उठविला। अप्रमाणाभ देवांचा आवाज ऐकून आभास्वर देवांनी आवाज उठविला। आभास्वर देवांचा आवाज ऐकून परित्रशुभ देवांनी आवाज उठविला। परित्रशुभ देवांचा आवाज ऐकून अप्रमाण शुभ देवांनी आवाज उठविला। अप्रमाण शुभ देवांचा आवाज ऐकून शुभ कृष्ण देवांनी आवाज उठविला। शुभ कृष्ण देवांचा आवाज ऐकून बृहत्फल देवांनी आवाज उठविला। बृहत्फल देवांचा आवाज ऐकून अविह देवांनी आवाज उठविला। अविह देवांचा आवाज ऐकून अतप्य देवांनी आवाज उठविला। अतप्य देवांचा आवाज ऐकून सुदर्श देवांनी आवाज उठविला। सुदर्श देवांचा आवाज ऐकून सुदर्शी देवांनी आवाज उठविला। आणि सुदर्शी देवांचा आवाज ऐकून अकनिष्ठख देवांनी आवाज उठविला की तथागत भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनातील हरिणांच्या बागेमध्ये
असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने या जगात प्रवर्तित केले नाही. इतिह तेन खण्डेन तेन लयेन तेन मुहूर्तेन याव ब्रह्मलोका सद्धो अभुगच्छि अयच्च दशसहस्री लोकधातु संकम्पी संपकम्पी संपवेधी अपमानोच उळारो ओ भासो लोको पातुर होसी अतिक्कम्मा देवाणा देवानुभावती. जगातील 10,000 ब्रह्मांडातील देवतांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनातील हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने या जगात प्रवर्तित केले नाही. अशा प्रकारे त्याच वेळी, त्याच लयीत आणि त्याच क्षणी हा आवाज ब्रह्मलोकापर्यंत पोहोचला आणि ही 10,000 ब्रह्मांडे डगमगली, कंप पावली, डळमळू लागली. देवतांच्या तेजापेक्षा महान तेजायमान असा विशाल प्रकाश जगात उत्पन्न झाला. जगात धम्म साक्षात्कार झाला. साधु साधु साधु.